आज आपण दौलताबाद ग्रामीण आरोग्य उपकेंद्रासाठी तयार करण्यात आलेल्या एका मासिक अहवाल आणि मार्गदर्शिकेवर चर्चा करणार आहोत. यातील माहिती खूप सविस्तर आहे, हे नक्की. पण ती अधिक प्रभावी कशी करता येईल, हे आपण बघूया. हो, आणि यातली माहिती उत्तम प्रकारे वर्गीकृत केली असली तरी माझी पहिली आणि सर्वात महत्त्वाची टीका ही आहे की या मार्गदर्शिकेची रचना प्रत्यक्ष फॉर्म भरणाऱ्या आरोग्य सेविकेच्या म्हणजे ANMच्या व्यावहारिक गरजा आणि तिच्या कामाच्या ओघाशी अजिबात सुसंगत नाहीये. म्हणजे तिच्या रोजच्या कामाच्या प्रवाहाशी हे जुळत नाही असं म्हणायचंय का तुम्हाला? अगदी तेच. हा फॉर्म वरून खाली वाचताना एखाद्या अंतिम शासकीय अहवालासारखा वाटतो, पण प्रत्यक्ष फील्डवर काम करणाऱ्या आरोग्य सेविकेसाठी माहिती गोळा करण्याचा क्रम असा अजिबात नसतो. बरोबर. म्हणजे तुम्ही जर एखाद्या ANMच्या दैनंदिन कामाचा विचार केलात ना, तर तिची परिस्थिती खूप वेगळी असते बघा. हो, खूप गोंधळाची असते. नक्कीच. तिच्यासमोर OPDमध्ये रुग्णांची रांग असते, एका बाजूला लसीकरणासाठी आलेली लहान मुले रडत असतात आणि तिला एकाच वेळी 3-4 वेगवेगळी रजिस्टर्स हाताळावी लागतात. बापरे. हो. आणि अशा या गोंधळाच्या परिस्थितीत हा फॉर्म तिला एका रजिस्टरमधून दुसऱ्या रजिस्टरमध्ये आणि पुन्हा पहिल्या रजिस्टरमध्ये उड्या मारायला लावतो. ही खूप मोठी त्रुटी आहे. म्हणजे आपण तिला स्वयंपाकघरातील साहित्याची अशी एक यादी देतोय, जिथे शेवटची डिश कशी दिसेल हे तर स्पष्ट आहे, पण कृतीचा क्रम मात्र गायब आहे. हां, अगदी बरोबर उदाहरण दिलंत. स्वयंपाकघरात काम करताना आधी भाज्या चिराव्या लागतात, मग फोडणी द्यावी लागते. तसंच ANMचं काम हे किचन काउंटरवर चालू असतं, पण आपण तिला थेट डायनिंग टेबलवरचं मेन्यू कार्ड देतोय. हो ना. तिला आधी सर्व कुटुंब नियोजन शस्त्रक्रियांची माहिती एका दमात मिळते आणि मग ती लसीकरणाकडे जाते असं होत नाही. नाही, तसं मुळीच होत नाही. आणि याच विसंगतीमुळे आणखी एक मोठी समस्या निर्माण होते. कोणती? दस्तऐवजात काही अत्यंत महत्त्वाच्या प्रशासकीय सूचना आहेत, जसे की 0 असल्यास 0 लिहा, डॅश करू नका किंवा 5 तारखेपर्यंत अहवाल सादर करा. हो, मी वाचल्या त्या. पण या सूचना दस्तऐवजाच्या अगदी शेवटी 4थ्या पानावर लपलेल्या आहेत. अरे छा. आता विचार करा, जेव्हा एखादी नवीन आरोग्य सेविका पहिल्यांदाच हा फॉर्म भरायला घेते, तेव्हा ती सर्व रकाने भरून मोकळी होते आणि अगदी शेवटी तिला समजतं की तिने जिथे जिथे डॅश केलेत, तिथे तिला 0 लिहायचे होते. अगदी तेच. ही तर निव्वळ दुप्पट मेहनत झाली तिची. हो ना. मुळात नियम हे खेळ सुरू होण्यापूर्वी सांगायला हवेत, खेळ संपल्यावर नाही. मला वाटतं या दस्तऐवजाची पुनर्रचना करताना माहितीचे प्रत्यक्ष स्रोत आणि कामाच्या प्रवाहाचा विचार करून मांडणी केली पाहिजे आणि सर्व महत्त्वाच्या प्रशासकीय सूचना फॉर्मच्या अगदी शीर्षस्थानी म्हणजे टॉपला घेतल्या पाहिजेत. बरोबर. यासाठी आपण दस्तऐवजात काही ठोस बदल सुचवू शकतो. पहिली गोष्ट म्हणजे फॉर्म भरताना महत्त्वाचे हा जो विभाग सध्या शेवटी आहे ना, तो उचलून दस्तऐवजाच्या अगदी सुरुवातीला ठळक अक्षरात घ्यावा. म्हणजे तो लगेच नजरेस पडेल. हो. आणि दुसरी सर्वात महत्त्वाची सुधारणा म्हणजे माहितीचे दैनंदिन बाह्यरुग्ण विभाग म्हणजे OPD आणि क्षेत्रीय भेटी असे 2 मुख्य भाग करणे. बरं, पण या 2 भागांमुळे प्रत्यक्ष कामात कसा फरक पडेल? कारण शेवटी माहिती तर त्याच 8 विभागांची भरायची आहे ना. फरक हा पडेल की तिला एकाच वेळी 10 रजिस्टर्स उघडावी लागणार नाहीत. अच्छा. उदाहरणार्थ बघा, क्षयरोग, मलेरिया आणि कुष्ठरोग हे तिन्ही आजार सध्या फॉर्ममध्ये वेगवेगळ्या पानांवर विखुरलेले आहेत. पण प्रत्यक्षात या तिन्ही आजारांचे संशयित रुग्ण तिला कुठे सापडतात? OPDमध्येच ना? हो, OPDमध्ये. मग जर आपण हे तिन्ही विभाग OPD स्क्रीनिंग या एकाच मथळ्याखाली एकत्र आणले, तर जेव्हा ANM तिचे OPD रजिस्टर उघडेल, तेव्हा तिला या तिन्ही आजारांची आकडेवारी सलग एकाच वेळी फॉर्ममध्ये भरता येईल. अरे वा. म्हणजे तिचं एका कामावरून दुसऱ्या कामावर जाण्याचं संक्रमण वाचेल. अगदी. हा अत्यंत सूक्ष्म पण मोठा परिणाम करणारा बदल आहे. यामुळे आरोग्य सेविकेचा वेळ तर वाचेलच, पण माहिती चुकीच्या रकान्यात भरली जाण्याची शक्यताही कमी होईल. नक्कीच. पण कागदावरचा हा गोंधळ सोडवला आणि ANMने सर्व माहिती क्रमाने भरली, तरी माझ्या मनात एक मोठा प्रश्न येतोय. कोणता? ती माहिती वाचणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्याला त्यातला धोका लगेच कसा समजणार? कारण या फॉर्ममध्ये गोळ्यांचं वाटप आणि अतिजोखमीची माता हे दोन्ही एकाच रंगात आणि एकाच फॉन्टमध्ये दिसतात. हाच तर माझा पुढचा मुद्दा आहे. हा अहवाल केवळ आकडेवारी गोळा करण्यावर लक्ष केंद्रित करतो, परंतु त्या आकडेवारीमागील अतिगंभीर धोक्यांचे त्वरित विश्लेषण करण्यासाठी यात कोणतीही स्पष्ट यंत्रणा किंवा पूर्वसूचना नाही.
ही या दस्तऐवजाची एक खूप मोठी त्रुटी आहे. वैद्यकीय क्षेत्रात प्रत्येक माहितीचे वजन समान नसते. अगदी बरोबर. काही आकडे हे केवळ प्रशासकीय नोंदी असतात, तर काही आकडे हे त्वरित कारवाई न केल्यास जीवघेणे ठरू शकतात. हो, मला वाटतं सध्याच्या फॉर्ममध्ये अत्यंत सामान्य प्रशासकीय आकडेवारी आणि जीव घेण्या वैद्यकीय आणीबाणीची आकडेवारी एकाच पातळीवर मांडली आहे. हो, तसंच झालंय. उदाहरणार्थ वितरित केलेले निरोध किंवा गर्भनिरोधक गोळ्यांची पाकिटे मोजणे आणि मलेरियामधील PF पॉझिटिव्ह रुग्ण मोजणे या दोन्ही गोष्टी फॉर्ममध्ये अगदी सारख्याच दिसतात. वैद्यकीय अधिकारी जेव्हा शेकडो रकाने तपासतो तेव्हा एका प्रशासकीय आकड्यांच्या गर्दीत तो एक PF पॉझिटिव्हचा एक आकडा सहज निसटू शकतो. आणि जर तो निसटला तर त्याचे परिणाम भयंकर असू शकतात. नक्कीच. कारण PF पॉझिटिव्ह म्हणजे सेरेब्रल मलेरियाचा धोका, ज्यावर त्वरित उपचार न केल्यास रुग्णाचा मृत्यू होऊ शकतो. दूषित पाण्याचे नमुने हा दुसरा असाच प्रकार आहे. हो, दूषित पाणी. जर एखादा नमुना दूषित आढळला आणि तो आकडा फक्त मासिक अहवालात नोंदवला गेला तर याचा अर्थ काय? तो अहवाल 5 तारखेला साहेबांच्या टेबलवर जाईपर्यंत गावभर कॉलरा पसरलेला असू शकतो. बापरे, हा तर खूप गंभीर मुद्दा आहे. पण एक विचारू, विचारा ना. जर आपण केवळ काही विशिष्ट आकडेवारी हायलाईट केली तर नियमित माहितीकडे दुर्लक्ष होण्याचा धोका नाही का? म्हणजे या दस्तऐवजाचा मूळ उद्देश तर सर्वच आकडेवारी नोंदवणे हा आहे ना? बरोबर आहे. शेवटी गोळ्यांचे वाटप किती झाले किंवा नियमित लसीकरण किती झाले हे पाहणे ही प्रशासकीयदृष्ट्या आणि भविष्यातील नियोजनासाठी तेवढेच महत्वाचे आहे. हो, पण आपण नियमित माहिती वगळत नाही आहोत ना? अच्छा. म्हणजे आपण फक्त नियमित माहिती आणि तातडीच्या कृतीची आवश्यकता असलेली माहिती यांमध्ये स्पष्ट दृश्य फरक निर्माण करत आहोत, जेणेकरून अधिकाऱ्यांचं त्वरित लक्ष वेधले जाईल. हो, म्हणजे व्हिज्युअल डिस्टिंक्शन. अगदी. ही एक प्रकारची ट्रायज पद्धत आहे, जी आपण कागदावर आणत आहोत. ज्याप्रमाणे इमर्जन्सी वॉर्डमध्ये गंभीर रुग्णाला आधी पाहिलं जातं, तसंच अहवालातही गंभीर आकड्यांना आधी पाहिलं गेलं पाहिजे. बरोबर. मग हा दृश्य फरक प्रत्यक्ष कागदावर आणण्यासाठी आपण काय करू शकतो? मला वाटतं यासाठी फक्त डिझाईन बदलून भागणार नाही, तर प्रक्रियेतही थोडा बदल करावा लागेल. हो, यासाठी एक उत्तम उपाय आहे. अतिजोखमीच्या माता, उपजत मृत्यू आणि PF पॉझिटिव्ह यांसारख्या रकान्यांसमोर एक लाल रंगाचे चेतावणी चिन्ह किंवा तारांकित खूण करावी. म्हणजे लाल रंगाचा वॉर्निंग आयकॉन किंवा स्टार. हो, यामुळे तो रकाना इतर शेकडो रकान्यांपेक्षा उठून दिसेल. पण याहूनही महत्वाचा उपाय म्हणजे दस्तऐवजाच्या तळाशी एक अत्यंत महत्वाची तळटीप जोडणे. म्हणजे फुटनोट. आणि असे नमुने आढळले तर मासिक अहवालाची 5 तारखेची वाट पाहू नका. 24 तासांच्या आत वैद्यकीय अधिकाऱ्याला फोन किंवा मेसेजद्वारे त्वरित कळवा. वाह, हा एक बदल या दस्तऐवजाचा मूळ स्वभावच बदलून टाकतो. कसं काय? यामुळे हा केवळ एक निष्क्रिय माहिती देणारा फॉर्म न राहता कृती करायला लावणारा म्हणजे ॲक्शनेबल फॉर्म बनतो. एक साधा तारांकित आकडा आणि एक तळटीप कुणाचा तरी जीव वाचवण्यासाठी वेळेवर मदत मिळवून देऊ शकते. अगदी खरंय. आता त्वरित कृती करण्याच्या या मुद्द्यावरून आणि माहितीचा वेग वाढवण्याच्या गरजेवरून मला दस्तऐवजाच्या शेवटी असलेल्या एका प्रश्नाची आठवण झाली. कोणता प्रश्न? तिथे विचारले आहे की तुम्हाला एक्सेलमध्ये हा फॉर्म तयार करायचा आहे का? हो, तो प्रश्न आहे तिथे. पण माझा पुढचा महत्वाचा मुद्दा हाच आहे की मार्गदर्शिकेच्या शेवटी एक्सेल शीटची विचारणा केली असली तरी या दस्तऐवजाची सध्याची मांडणी डिजिटल डेटा एंट्री प्रक्रियेसाठी आवश्यक असलेल्या तार्किक प्रवाहाचा आणि स्वयंचलित गणनेचा अजिबात विचार करत नाही. म्हणजे ऑटोमेटेड कॅल्क्युलेशनचा विचार केलेला नाहीये. अजिबात नाही. म्हणजे जर ANM स्वतः कॅल्क्युलेटर घेऊन स्त्री आणि पुरुष रुग्णांची मॅन्युअल बेरीज करत असेल आणि मग ती बेरीज एक्सेलमध्ये कीबोर्डवरून टाईप करत असेल तर आपण तंत्रज्ञानाचा वापर करतच नाही आहोत. अगदी बरोबर. तो संगणक फक्त एक महागडा टाईपरायटर करतोय. सध्याची कागदी मांडणी एका कोऱ्या कॅनव्हाससारखी आहे जिथे तुम्ही काहीही लिहू शकता. पण डिजिटल प्रणालीला एक कडक तर्क किंवा लॉजिक लागतं. आणि नेमका तोच तर्क या सध्याच्या मांडणीत हरवला आहे. कसा काय? उदाहरणार्थ, लसीकरण गटामध्ये जन्मवेळच्या लसी, 14 आठवड्यांच्या लसी आणि थेट शालेय वयाच्या लसी यांची एकच सलग यादी दिली आहे. आता कागदावर हे ठीक दिसेल, पण जेव्हा तुम्ही शासनाच्या पोर्टलवर किंवा एक्सेलमध्ये हा डेटा भरता तेव्हा वयानुसार गट पडलेले असतात. बरोबर. हे सलग यादी जशीच्या तशी एक्सेलमध्ये दिली तर काय होईल? गोंधळ होईल.
हो, ANM चुकून 1 वर्षाच्या मुलाच्या रकान्यात 5 वर्षांची लस नोंदवू शकते. अरे हो. यावर उपाय म्हणून दस्तऐवजातील माहितीची रचना ही HMIS किंवा इतर डिजिटल पोर्टल्सच्या मानकांनुसारच केली पाहिजे, बरोबर. जेणेकरून मॅन्युअल चुका टळतील आणि एक्सेलच्या स्वयंचलित क्षमतांचा पूर्ण वापर करता येईल. आपण या अहवालाला नुसते टाईप करण्याऐवजी खऱ्या अर्थाने स्मार्ट बनवले पाहिजे. हो. यासाठी ठोस उपाय म्हणजे लसीकरणाच्या सलग यादीचे वयानुसार स्पष्ट टप्पे करा. म्हणजे कसे? जसे की 1 वर्षाच्या आतील बालके, 1 ते 5 वर्षांची बालके आणि शालेय विद्यार्थी. यामुळे एक्सेलमध्ये या गटांनुसार ड्रॉपडाऊन मेनू तयार करणे सोपे होईल. अच्छा, म्हणजे ड्रॉपडाऊन लिस्ट. हो. जेव्हा ANM 1 वर्षाच्या आतील बालके निवडेल, तेव्हा तिला फक्त त्याच वयाच्या लसी दिसतील. चुकीच्या नोंदीची शक्यताच उरणार नाही. वाह, हे खूपच भारी आहे. आणि बेरजेच्या बाबतीतही हेच लागू होते. आपण मार्गदर्शिकेतच स्पष्ट केलं पाहिजे की स्त्री अधिक पुरुष बरोबर एकूण हा रकाना एक्सेलमध्ये स्वयंचलित असेल. हो, तिथे ऑटोसम फॉर्म्युला असेल. बरोबर. ANMला स्वतः बेरीज करत बसण्याची गरज नाही. तिने फक्त स्त्री आणि पुरुषांचे आकडे टाकले की एकूण बेरीज आपोआप आली पाहिजे. यामुळे तिचा वेळ वाचेल आणि बेरजेत होणाऱ्या मानवी चुका शून्यावर येतील. अगदी. आणि ह्यात आणखी एक महत्वाचं उदाहरण म्हणजे कुष्ठरोगातील नोंदींचे. हां, ते PB आणि MB प्रकार ना? हो, सध्या कागदावर PB आणि MB प्रकारांसाठी एकाच रकान्यात 2 पर्याय देऊन बरोबरची किंवा फुलीची खूण करण्याची पद्धत चालून जाते. पण जेव्हा आपण डेटाबेस तयार करतो, तेव्हा एका सेलमध्ये 2 वेगवेगळ्या प्रकारची माहिती टाकता येत नाही. बरोबर. डेटाबेसचे नियम वेगळे असतात. हो ना, त्यामुळे एक्सेलसाठी ते 2 स्वतंत्र रकाने म्हणून डिझाईन करण्याची सूचना दस्तऐवजातच द्यायला हवी. यामुळे भविष्यात जर वैद्यकीय अधिकाऱ्याला वर्षभरातील फक्त MB कुष्ठरुग्णांचा आलेख काढायचा असेल, तर तो एका क्लिकवर काढता येईल. वाह! थोडक्यात सांगायचं तर आपला दस्तऐवज हा केवळ सरकारला आकडे पुरवणारा आणि फाईल्समध्ये धूळ खात पडणारा कागद नसावा. अजिबात नाही. तो ANMच्या कामाचा मानसिक भार हलका करणारा, आपत्कालीन परिस्थितीत धोक्याची घंटा वेळेवर वाजवणारा आणि आजच्या प्रगत डिजिटल प्रणालीशी सहज जोडला जाणारा असावा. अगदी उत्तमरित्या सारांश सांगितलात तुम्ही. आज आपण दौलताबाद उपकेंद्राच्या अहवालातील माहितीच्या तपशिलांचे नक्कीच कौतुक केले, पण तो अधिक प्रभावी बनवण्यासाठी 3 अत्यंत महत्त्वाच्या सुधारणा पाहिल्या. हो, आपण कागदावरची माहिती आणि प्रत्यक्ष माणसाचे काम यांच्यात सांगड घालण्याचा प्रयत्न केला आहे. आणि या संपूर्ण चर्चेतून आपण हेच शिकलो की डिझाईन म्हणजे फक्त सुंदर रकाने आकडे नाही, तर वापरकर्त्याच्या म्हणजेच ANMच्या दृष्टिकोनातून विचार करणे. बरोबर. आपण तिच्या प्रत्यक्ष कामाच्या प्रवाहाचा विचार करून प्रशासकीय सूचना सुरुवातीला घेतल्या आणि माहितीचे बाह्यरूप व क्षेत्रीय विभागानुसार वर्गीकरण केले. हो. त्यानंतर कागदावरील माहितीला ट्रायज लावून PF पॉझिटिव्ह सारख्या गंभीर धोक्यांच्या आकडेवारीला दृश्य स्वरूपात हायलाईट करण्याचे आणि 24 तासांच्या आत कळवण्याचे महत्त्व समजून घेतले. अगदी बरोबर. आणि शेवटी याच माहितीचे डिजिटल किंवा एक्सेल वापरासाठी वयानुसार गट करून स्वयंचलित बेरजेसाठी रचना तयार केली. हे बदल लागू केल्यावर हा फॉर्म केवळ एक कागद न राहता एक अत्यंत अचूक आणि वेगवान आरोग्य व्यवस्थापन साधन बनेल. नक्कीच. ज्यांनी हा अहवाल आम्हाला पाठवला आहे त्यांना आमचे आवाहन आहे, हे 3 मुख्य बदल लागू केल्यानंतर हा सुधारित फॉर्म किंवा इतर कोणतीही नवीन मार्गदर्शिका पुढील चर्चेसाठी आम्हाला नक्की पुन्हा पाठवा. हो, नक्की पाठवा. आम्हाला तो पाहायला आणि त्यावर असाच सखोल अभिप्राय द्यायला नक्कीच आवडेल. जेव्हा आपला दस्तऐवज प्रत्यक्ष काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या अडचणी समजून घेतो, तेव्हाच एका भक्कम आणि सुरक्षित आरोग्य व्यवस्थेचा पाया रचला जातो. अगदी खरंय. आजच्या या समीक्षेत सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद. ऐकत रहा आणि आपल्या कामात अशीच सुधारणा करत रहा.